नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी मोठे अपडेट घेऊन आलेला आहे. मला भरपूर बहिणी कमेंट करत आहे की ई केवायसी ची मुदतवाढ वाढली आहे, आता बहिणींना परत ई केवायसी करता येणार आहे, असे भरपूर मला कमेंट येत आहे मागच्या 1-2 दिवसात. तर बहिणींनो, याबद्दलच एक अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि भरपूर बहिणी असे पण म्हणत आहे की ही ई केवायसी ची जी काही अपडेट आली आहे की तुम्हाला पुन्हा ई केवायसी करता येणार, ही अपडेट आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरेंनी दिलेले आहे, असं मला या बहिणी सांगत आहे. मी तुम्हाला ते कमेंट पण दाखवतो, मला बहिणी काय कमेंट करत आहे. ठीक आहे बहिणींनो, तर व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे. तसेच जुलै हप्त्याचं वाटप कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याबद्दल पण एक मोठी अपडेट आलेली. ठीक आहे बहिणींनो, तर वेळ न वाया घालता डायरेक्ट मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. बहिणींनो, साम टीव्हीवर एक मोठी बातमी आली होती, तुम्हाला इथं दिसत असेल की ज्या बहिणींची केवायसी करूनही त्यांना 1500चा हप्ता भेटत नाहीये, त्यांच्यासाठी आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांनी एक मोठी खुशखबर दिलेली आहे. ही एक बातमी या साम टीव्हीवर आलेली आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. आणि बहिणींनो, याच्यामध्ये अजून काय दिलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट पेज दाखवतो, तुम्हाला इथं दिसत असेल. या पेजवर लिहिलेलं आहे, ज्या बहिणींची केवायसी झालेली आहे आणि त्यांना हप्ता भेटत नाही, तर त्यांना आता 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आहे सरकारकडनं, अशी अपडेट या साम टीव्हीवर आलेली आहे. कळतंय बहिणींनो. अजून पण भरपूर बातम्यांमध्ये असं सांगितलं जात आहे, ज्या बहिणींची केवायसी झाली असून त्यांना हा जो काही 1500चा हप्ता भेटत नाही, तर त्यांना आता केवायसी करायला 6 महिन्याची मुदतवाढ देणार आहे. कळतंय. तर बहिणींनो, याबद्दल अजून सरकारकडनं काहीच अपडेट आलेली नाहीये, फक्त बातम्यांमध्ये याबद्दल चर्चा चालू आहे. मी परत एकदा सांगतो बहिणींनो, फक्त बातम्यांमध्ये याबद्दल चर्चा चालू आहे आणि पण सरकारकडनं याबद्दल काहीच अपडेट आलेली नाहीये की बहिणींना ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी काहीच अपडेट सरकारकडनं आलेली नाहीये. तर बहिणींनो, अजूनही साम टीव्हीवर बातमी आलेली आहे, पण अजून जिथवर सरकारकडनं काय अपडेट येत नाही तिथवर आपण या गोष्टीवर विश्वास करू शकत नाही. कळतंय. आणि तसेच यांनी एक अशी शक्यता दर्शवलेली आहे साम टीव्हीनी की ज्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी शक्यता दर्शवलेली आहे. कळतंय बहिणींनो. तर तुम्हाला इथं दिसत असेल साम टीव्हीची मोठी बातमी. ठीक आहे बहिणींनो, तर ज्या बहिणींचा प्रश्न होता की ई केवायसी साठी मुदतवाढ भेटणार आहे का, तर त्यांचा मी प्रश्न क्लिअर करून दिलेला आहे. ठीक आहे. तसेच जुलै हप्त्याचं वितरण कधी होणार, तर बहिणींनो, ह्या जो काही जुलैचा शेवटचा आठवडा आहे, या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या जुलै हप्त्याचं जीआर येण्याची भरपूर शक्यता आहे. कळतंय. आणि एकदा जीआर आला तर बहिणींनो 4 ते 5 दिवसानंतर किंवा जीआर येण्याच्या पुढच्या आठवड्यातच तुमच्या खात्यात हा जुलैच्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात होईल. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होईल. ठीक आहे बहिणींनो, तुम्हाला आता जास्त वाट बघावी नाही लागणार. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला जास्त वाट बघावी नाही लागणार. ठीक आहे बहिणींनो, तर ही एक मोठी अपडेट आली होती. भरपूर बहिणींना या गोष्टीची जाणीव नाहीये, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्यांना पण या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. कळतंय बहिणींनो.